तर आज तुम्ही बघितलं असेल मी रील टाकली होती आणि त्यात मी बोललो होतो का एका पॉईंटनी स्टॉप लॉस हिट झाला आपला आणि मी तुम्हाला बोललो होतो का लॉजिक पण एक्सप्लेन करणार आहे. आज ॲक्च्युअली मी ट्रेड कशाला घेतला. तर पहिला बघा, पहिला जेव्हा पण माझा सिक्वेन्स कसा असतो मी तुम्हाला दाखवतो. जसा मी ट्रेड 9:15ला ट्रेड ओपन होतो ना, तर मी काय करतो माहिती आहे, मी पहिला एक लेवल ड्रॉ करून ठेवतो कालची. तर तुम्ही इथं बघाल ना, आज मला प्युअर ही बघा, ही एक ही एक रेंज माझी आज मी ड्रॉ करून ठेवली होती सकाळी. ओके. आणि मी इथे काय बघितलेलं माहीत आहे, आता मी कशाला वरच्या साईडलाच होतो. मी तुम्हाला याचा एक लॉजिक सांगतो अजून एक. तर इथं बघा, इथं मार्केट खाली आहे राईट. 1 आवरचा चार्ट आहे हा. पहिला मी मोठ्या चार्ट्समध्ये ॲनलाइज करतो. तर इथं बघा, इथं तुम्हाला काय दिसतंय, मार्केटने एक असा प्राइस ॲक्शन बनवलंय का मार्केटने लोअर लो, लोअर हाय असं बनवत चाललंय मार्केट. बघा, लोअर लो, लोअर हाय बनवत चाललंय, म्हणजे मार्केट खालच्या साईडला चाललंय. आणि इथं बघा काय झालं, इथं एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली. इथं मार्केट जेव्हा खाली आलंय ना, तर इथं तुम्ही बघा RSIने काय केलंय. RSIने आता यात तुम्हाला काय दिसतंय, इथं मार्केट खाली जाणार आहे, पण इथं मार्केटने काय केलं, एक डायव्हर्जन्स दाखवलं राईट. म्हणून माझा व्ह्यू असा होता का सकाळपासून जोपर्यंत ही लेवल ब्रेक करत नाही ना, तोपर्यंत बघा डायव्हर्जन्स ठीक आहे, डायव्हर्जन्स काम करतो, सर्व गोष्टी 50-60% काम करतात. पण तरी माझी लेवल होती का या लेवलच्या खाली आला तर मी सेलिंगला जाईल. त्याच्यामुळे मी काय केलं होतं माहिती आहे, सकाळी एक पुट कॉल सेल करून ठेवला होता आणि त्याला एक चांगल्या 10 पॉईंट स्टॉप लॉस ठेवून दिलं, कारण जरी खाली गेला तर मला, तर आपली ऑलरेडी स्ट्रॅटेजी फॉर्मच आहे. कारण काल पण तुम्ही बघा, इकडचा जो पुट होता इन द ॲट द मनी त्याने क्रॉस केला होता, म्हणून मी त्या हिशोबात होतो. तर इथं आपला स्टॉप लॉस हिट झाला पहिल्या रेट, कारण तो चुकीचा ट्रेड झाला आपला. त्याच्यानंतर माझा असा होता का ही जेव्हा कॅन्डल बनवली का आता मार्केट वरती जाणार आहे, कारण आपण इथं डायव्हर्जन्स बघितला होता मी पहिले पण राईट. त्याच्यानंतर मी काय केलं, मी 12:30-1 वाजेपर्यंत वेट केला. तुम्हाला आता 15 मिनिटात दाखवतो. त्यात त्यात बघा काय झालंय. हा 15 मिनिटाचा, हे आपले 3 चार्ट्स मी लावून ठेवतो. त्यातच आपली स्ट्रॅटेजी आहे. इथं बघा काय झालंय. तर तुम्ही बघत असाल या या कॅन्डलला मार्क, त्या कॅन्डलचा हाय इथं ब्रेक केलाय राईट. त्यांनी इथं 50 RSI 60 ब्रेक केला. मग मी काय केलं, त्याचा हाय किती होता 24,500. तर मी इथं बघा, इथं 24,500चा कॉल ॲड केला, कारण मी कामावर होतो, तर मला ट्रेड करता माझ्याकडे PC नव्हता, तर मी मोबाईलवरच हे सर्व करत होतो. आणि इथं बघा काय झालंय, इथं या लेव्हलला, या या लेव्हलला त्यांनी ब्रेक केला, क्रॉस केला. हे बघा इथं क्रॉस केलंय, म्हणजे निफ्टीनी पण क्रॉस केला, ॲट द मनीनी पण क्रॉस केला. तर आपली स्ट्रॅटेजी कुठली बनते, ती स्ट्रॅटेजी बनते. स्ट्रॅटेजी नंबर 1 जो नॉर्मल आपली ओरिजिनल स्ट्रॅटेजी आहे ती बनली. तर मी काय केलं, मी तिकडेच लगेच तुम्हाला दिसत असेल ही कितीची कॅन्डल आहे, ब्रेक केलाय ती 1.5ची. मी बोललो होतो 1च्या नंतरच मी केव्हा तरी ट्रेड घेतला होता. आणि इकडे 1.5ची कॅन्डल कुठली आहे ही, ही बघा ही. तर मी काय केलं माहिती आहे, मी इथं शॉर्ट केला पुट. आता हा पुट बघा, इथं मार्केट 500 होता, तर मी 200च्या वरचा पुट सेल करतो. तुम्हाला पण मी स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलं, ऑलमोस्ट 200च्या आणि 250च्या मधला पुट जर मला भेटला तर मी तो सेल करतो. राइट. तर मी मला 24,700चा मला काहीतरी 214 चालू होता, 215 चालू होता. तर इथं बघा, इथं 215, 214 चालू होता राइट. तर मी काय केलं, मी ही कॅन्डल जशी फॉर्म झाली, 1:45ला ही कॅन्डल बंद झाली राइट. तर मी इथं, आता टार्गेट तर मोठा होता 209चा, कारण आपण टार्गेट तुम्हाला माहिती आहे 100 पॉइंटचा ठेवतो. टार्गेट तर माझा मोठा होता. या लेव्हलचा टार्गेट होता राइट. या लेव्हलचा टार्गेट होता आणि स्टॉप लॉस सिंपल 10 पॉइंटचा ठेवलेला मी. स्टॉप लॉस तुम्हाला दाखवतो 20. 9ला एंट्री होती इथे बघा तुम्ही. लो किती आहे? 210 राइट. याचा या कॅन्डलचा 210 लो आहे. तर मी 210ला ऑर्डर प्लेस केली आणि ऑर्डर एक्झिक्यूट झाली आणि त्याची नेक्स्ट कॅन्डल बघा तुम्ही किती गेले. 219 पॉइंट. माझा स्टॉप लॉस होता 10 पॉइंटचा. 219, 220चा स्टॉप लॉस होता. तर इथं बघा तुम्ही बघा, वरती बघा 219.40 गेले ती. तर बघा 219.40 पर्यंत गेले आणि आपला स्टॉप लॉस फक्त 50
अर्ध्या पॉईंटने वाचलाय आणि तिकडून बघा मार्केट आला खाली आणि मी कुठं आणि या टायमाला काय झालं होतं 3 सव्वा 3 कारण मी 2:30च्या नंतर ट्रेड होल्ड करत नाही, पण आज आपल्याला लेट एंट्री भेटली म्हणून मी ट्रेड होल्ड केला होता. तर इथं बघा, तर तुम्हाला दिसत असेल, इथं मार्केट 168 पर्यंत आला. राइट. तर मी होल्ड करून ठेवला होता आणि मी काहीतरी एक्झिट झालोय या लेव्हलला. टार्गेट मोठा होता, पण आपण एक्झिट झालो या लेव्हलला. म्हणजे ऑलमोस्ट आपण 3 वाजता जशी कॅन्डल क्लोज केली का मला आता वाटलं का टाईम संपला. म्हणून आज आपण आहे ना, टाईम संपला म्हणून एक्झिट केला. नाहीतर मी एक्झिट नसता केला. मी थोडा थांबलो असतो. एक एक रेड कॅन्डलच्या ग्रीन कॅन्डलच्या नंतर अजून एक रेड कॅन्डल बनले असतं. मी ट्रेल केला असता. पण ट्रेलिंगच्या अगोदर मला 3 वाजले तर मी एक्झिट केला आणि तुम्ही बघा, आज आपला एक पण स्टॉप लॉस हिट नाही झाला. तरी आपला चांगला 3,000 पर्यंत प्रॉफिट दिसत होता. पण आपला एक स्टॉप लॉस पहिले हिट झाला होता. तर ऑलमोस्ट 50 पॉइंट आपल्याला भेटले. त्यातून मी किती कव्हर केले? काहीतरी तुम्हाला दाखवतो. तर आता तुम्हाला पहिले स्ट्रॅटेजी समजली. कशाला मी लॉजिक ट्रेडचा तुम्हाला समजला, आपली स्ट्रॅटेजी कशी फॉर्म होते. तुम्हाला वेट करायला लागेल. कारण बघा प्राइस ॲक्शन जर करत असतो, कारण आपण सीरियस चालू स्ट्रॅटेजी, तर प्राइस ॲक्शन करत असतो तर माझा ट्रेड इकडेच बनत होता या लेव्हलला. तर 100 पॉइंट इझिली भेटले असते. पण नाही. आपला रूल तो रूल आहे. स्ट्रॅटेजीज प्रमाणेच आपल्याला ट्रेड करा. कारण इथं कसं ही साइडवेज झोन होता. तर इथं मार्केट रिव्हर्स पण होऊ शकलं असतं. तर आपण ह्या पद्धतीने आज ट्रेडचा लॉजिक होता आणि तुम्हाला दाखवतो किती प्रॉफिट बुक केला. कारण 3 वाजले तर आता 15 मिनिटं, 20 मिनिटात परत एक रिव्हर्सल येईल. मग ते कारण 3 वाजता एक मोठा रिव्हर्सल येतो. त्याच्यामुळे मी काय केलं, मी ट्रेड एक्झिट केला आणि आपण पोझिशन साइझिंग दाखवतो तुम्हाला. तर ही बघा 2,400 काहीतरी म्हणजे ऑलमोस्ट ₹2,430 आपल्याला प्रॉफिट झालाय. हा 3,000 पर्यंत गेला होता, पण नंतर एक रिव्हर्सल म्हणजे आपल्याला बघा पहिल्या ट्रेडमध्ये 750 चा लॉस इथं दिसतोय. त्याच्यानंतर बघा या ट्रेडमध्ये आपण 3,150 चा प्रॉफिट बुक केला आणि तो प्रॉफिट फक्त आपण टाईम संपला म्हणून बुक केला. नाहीतर आपण थांबलो असतो अजून. कारण मी एवढा लेट ट्रेड करत नाही. कारण आपली स्ट्रॅटेजी मी तुम्हाला पहिले पण बोललो, एक ट्रिक तुम्हाला पहिलं 10च्या पहिले आपली जी स्ट्रॅटेजी बनली ना, तर आपल्याला चांगला रिझल्ट देतो. पण ही स्ट्रॅटेजी 1च्या नंतर बनला तर आपल्याकडे 2 तासात टाईम होता. 1 पण नाही 2 वाजताच मी एंट्री घेतली. 2 पावणे 2ला. तर 1 तासात 50 पॉइंट भेटले ठीक आहे म्हणून मी निघालो. नाहीतर नसतं निघालो. 50-40 पॉइंट भेटले. तर ही आजची स्ट्रॅटेजी होती आणि आज आपण 2,400 ऑलमोस्ट 40चा प्रॉफिट केलाय. तर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही नक्की सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर 1000 व्हिडिओ करा. अजून एक लर्निंग व्हिडिओ टाकणार, अजून एक अशी ट्रिक टाकणार आहे. या स्ट्रॅटेजीचे अपडेट्स टाकणार आहे. जर तुम्ही 1000 सबस्क्रायबर लवकर केले, तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. पूर्ण ऑडियन्सेसपर्यंत पोहोचले पाहिजे. मराठीमध्ये व्हिडिओज आहेत. ॲटलीस्ट महाराष्ट्रामध्ये पोहोचले पाहिजे. कारण हिंदीमध्ये सांगणारे खूप लोक आहेत, मराठीमध्ये सांगणारे खूप कमी लोक आहेत. तर हे नॉर्मल मी नोकरीबरोबर कशी ट्रेडिंग करायचं हे तुम्हाला दाखवतोय आणि आज मी माझी फर्स्ट शिफ्ट होती आणि फर्स्ट शिफ्टमध्ये मी ट्रेड केलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला लाईव्ह दाखवू शकलो नाही. कारण मी मोबाईलने ट्रेड केला होता. तर जर गरज नाही असे 2-2, 3-3 स्क्रीनची. तुम्ही जर तुमचं सायकॉलॉजी बरोबर असेल, तर तुम्ही मोबाईलवर पण चांगले पैसे बनवू शकता. तर हाच आज मी आज तर हाच आजचा लॉजिक हा होता आणि आज आपण एवढा प्रॉफिटमध्ये ट्रेड क्लोज केलाय. थँक यू.